नाशिकच्या घटनेची मुंबईमध्ये पुनरावृत्ती झाली आहे का असा एक प्रकार घडलेला आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करत तरुणींचा छळ केला गेलाय। प्रेमाची मागणी करत शारीरिक संबंधांसाठी त्यांच्यावर दबाव आणला आणि 3 ते 4 तरुणींना अशा प्रकारचे हे मेसेजेस केल्याची माहिती कळते। भाजप नेते नितीन बनकर यांनी हा आरोप केलाय आणि तक्रार दाखल होताच आरोपीला अटकही करण्यात आली। मुंबईतल्या आगरीपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमधल्या धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं प्रकरण सध्या राज्यभरच नव्हे तर देशभर गाजत असताना मुंबईमध्ये आगरीपाड्यामध्ये एका कंपनीमध्ये असाच प्रकार घडल्याचं हे समोर आलंय। मुलीबरोबर हे प्रकरण घडलेलं आहे, जे पिरामल टॉवरमध्ये टेलिकॉलिंगचं काम करत होती आणि तिकडे एक ग्रुप होता। त्या ग्रुपमध्येच तो मुलगा होता अशरफ सिद्दीकी करून। त्यांनी जॉब गेल्यानंतर त्या ग्रुपमधनं 4-5 मुलींचा, हिंदू मुलींचा नंबर काढला आणि सगळ्यांना घाणेरडे मेसेज ऑन व्हिडिओ पाठवण्याचे चालू केले। त्याच्यातनं माझी एक मुलगी होती ज्यांनी हा प्रकरण माझ्याबरोबर शेअर केला आणि त्याच प्रकरणाबाबत आम्ही पोलीस चौकीमध्ये आले आणि कंप्लेंट नोंदवली आहे। FIR झालेली आहे आणि त्या मुलालाही अरेस्ट केलं गेलं आहे। या संदर्भात पीडित मुलीशी बातचीत केली आहे आणि काय नेमक्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। नक्की काय घडलेलं, सुरुवातीपासून काय सांगशील? मी जिथे कामाला होती, मी 15 डेजच काम केलंय तिथे आणि जास्त दिवस होती नाही कामाला। अशरफ नावाचा पोरगा आहे तिथे होता, म्हणजे आम्ही सोबतच होतो, बट मला माहिती नव्हतं, त्याचं नाव नाही माहिती होतं, नाही फ्रेंडशिप होती त्याच्याबरोबर। त्यांनी आमचा एक ग्रुप आहे ऑफिसचा ग्रुप, त्यांनी त्याच्यामधून माझा नंबर काढला आहे। माझी असेच 2 फ्रेंड आहेत ज्याच्याबरोबर सेम सीन झालं आहे। त्या लोकांनी मला इन्फॉर्म केलं होतं, अलर्ट पण केलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी मला मेसेज टाकून डायरेक्टली कॉल करून एवढं घाण बोलत होता ज्याची काहीच लिमिट नाही आहे। एवढं जास्त घाण बोलत होतं की मी सांगू पण नाही शकत। ते सगळं ऐकून गूजबम्स येत होते लिटरली, एवढं घाण बोलत होता तो। आणि चॅटवरती तो एवढे घाण प्रॉम्प्ट व्हिडिओज फोटोज पाठवत होता तो मला। माझी जी फ्रेंड आहे जिने बोलून ब्लॉक केलं की मेरा बॉयफ्रेंड आहे, डोंट टेक्स्ट मी अगेन, त्यांनी प्रपोजल एक्सेप्ट नाही केलं होतं ना, म्हणून त्यांनी ब्लॉक करून टाकलं। तिने ब्लॉक केलं। हा मला फोन करून तिच्याबद्दल रॉन्ग गोष्ट बोलत होता कि मैं उसको ओयो लेकर जाता था। बोलत होता कि आजकल हिंदू लड़कियों को मुस्लिम लड़के ही पसंद आते हैं और मेरी काफ़ी हिंदू लड़की है जो गर्लफ्रेंड रह चुकी है। त्याने हे सगळं बोललं आहे आणि तो बोलला आहे की ना डोंट वरी, कास्ट मॅटर नाही करता। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।